नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपल्याला सोयाबीन पिकावरील शेवटची फवारणी कोणती करायची त्याविषयी मी माहिती सांगणार आहे व कोणते औषध वापरायचे त्याबद्दल माहिती सांगणार आहे। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व जवळच असलेली बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण तुम्ही जर आपल्याला चॅनलवरील नवीन व्हिडिओ या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता सोयाबीनला शेंगा लागायला सुरुवात झालेली आहे, तसेच फुलातून शेंगाचं रूपांतर व्हायला लागले आहे। पण त्या शेंगातील दाणा हा टपकळ होण्यासाठी बेराझाड या औषधाचा वापर करायचा आहे। त्या औषधामुळे आपल्याला आपल्या पिकावरील तांबेरा, विद्राव्य, खत, आळी नियंत्रण यासाठी मदत होते। त्यानंतर 2 नंबरचं जे औषध आहे त्याचं नाव पॅराक्झोर आहे। ते पांढरी माशी, आळी याच्यावर नियंत्रण करण्यास खूप मदत आहे। ते BASF या कंपनीचं आहे। व 05234 शेंगामध्ये दाणे भरण्यासाठी खूप उपयुक्त आहे। या अशा 3 औषधाचा आपण या सोयाबीनच्या पिकासाठी वापर करू शकतो। त्यानंतर जे बोरॉन आहे ते बोरॉन पण आपण अन्नद्रव्य कमतरता, तसेच पिवळे पानं, त्यानंतर येलो मोजाक यासाठी आपण उपयुक्त न्यूट्रिएंट म्हणून बोरॉन वापरू शकतो। तुम्हाला जर आपला व्हिडिओ उपयुक्त असा वाटला असेल तर लाईक करा आणि छानशी कमेंट करा, कारण तुम्ही जर कमेंट केली तर आम्हाला तुमच्या धन्यवाद।